नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये असणारा आपला हवामानशास्त्र भाग 2 या पेपरचा भूगोल विषयातील या पेपरचा या ठिकाणी आपण विचार करत आहोत. मित्र BA सेकंड इयर BASY फोर्थ सेमिस्टरमध्ये हवामानशास्त्र भाग 2 याचा विचार आपण या ठिकाणी करतोय. कारण BA सेकंड इयरच्या तृतीय सत्रामध्ये देखील आपल्याला हवामानशास्त्र होता. त्यामध्ये हवामानशास्त्राची असणारी ओळख आपण त्या ठिकाणी करून घेतलेली आहे. आता हवामानशास्त्राचा भाग 2 हा एक भाग या ठिकाणी आहे आणि यामध्ये आपण वायू राशी यांचा आपण विचार करत आहोत. आणि मित्र वायू राशीचा विचार करत असताना आपण बघितलं की वायू राशी म्हणजे काय, यांचा विचार करत असताना आपण वायू राशीची व्याख्या केलेली होती. ती म्हणजे वायू राशी हा वातावरणातील वायू किंवा हवेचा क्षितिज समांतर असा एक जाड व विस्तृत भाग असतो की ज्याचे तापमान व आर्द्रता आणि लोकदर हा समसमान असतो. याला आपण वायू राशी असं म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या वायू राशीचे गुणधर्म, वायू राशीचे उगमस्रोत, वायू राशीचे वेगवेगळे प्रकार हे आपण या ठिकाणी बघितलेले आहे. आज आपल्याला बघायचं आहे की जगातील ज्या प्रमुख खंडामध्ये या वायू राशी आपल्याला आढळून येतात त्या प्रमुख खंडातील असणाऱ्या वायू राशींचा विचार आपण या ठिकाणी करतोय. त्यामध्ये या जगातील प्रमुख खंडापैकी पहिला जो काही प्रमुख खंड आहे तो आहे उत्तर अमेरिकेतील वायू राशी. तर मित्र प्रमुख खंडातील वायू राशी त्यामध्ये उत्तर अमेरिका, खंडातील वायू राशी उत्तर अमेरिका खंडातील वायू राशीचा विचार आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी करूया. मित्र उत्तर अमेरिका हा एक विशिष्ट प्रकारची भौगोलिक स्थिती असल्यामुळे तेथील त्या ठिकाणी विभिन्न वायू राशीची उत्पत्ती ही प्रामुख्याने त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. आणि एक आदर्श असे स्थान विभिन्न वायू राशीच्या उत्पत्तीसाठी हे उत्तर अमेरिका असलेलं आपल्याला दिसतं. या खंडाचा उत्तर भाग हा रुंद असून तेथे ध्रुवीय वायू राशी व दक्षिण भाग हा अरुंद असून तो उष्णकटिबंधीय वायू राशीचे क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने मित्र उत्तर अमेरिका खंडातील या वायू राशी या प्रामुख्याने या ठिकाणी दिसतात. त्यामध्ये पहिली महत्त्वाची जी काही वायू राशी आपल्याला या ठिकाणी दिसते ती म्हणजे ध्रुवीय खंडावरील वायू राशी. ध्रुवीय खंडावरील वायू राशी ध्रुवीय खंडावरील वायू राशीचा जर आपण विचार केला मित्र तर आपल्याला असं दिसतंय की उत्तर अमेरिकेचा जर भाग आपण बघितला, साधारणतः उत्तर अमेरिकेचा भाग हा उत्तर दिशेकडे त्या खंडाच्या उत्तर भागामध्ये हा प्रामुख्याने हा रुंद प्रकारचा आहे. आणि जसं आपण दक्षिणेकडे येऊया या उत्तर अमेरिका खंडाच्या तसतसा तो निवृत्ता किंवा तसतसा तो अरुंद होत गेलेला आपल्याला दिसून येतो. मग
उत्तर भाग हा विस्तृत आहे आणि मग अशा विस्तृत भागामध्ये प्रामुख्याने हिवाळ्यात रुंद भागामध्ये आणि हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने खंडाचा भाग हा अतिशय थंड झालेला असतो. खास करून त्या ठिकाणी जी काही वातावरणाची स्थिती आहे ती ध्रुवीय वातावरणाची स्थिती प्रामुख्याने या भागामध्ये आपल्याला दिसून येते की तिथे अतिशय थंड असा भाग. यामध्ये उत्तर कॅनडा, अलास्का, आर्क्टिक महासागर हे तेथे आहे. या वायुराशी खंड भागात असल्यामुळे प्रामुख्याने कोरडे असल्याने ते स्थिर असतात. या ठिकाणी जे काही वायुराशी आहे त्या प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये उत्तर कॅनडा, अलास्का आणि आर्क्टिक महासागराचा जो काही भाग आहे की जो 12 महिने बर्फाच्छादित असतो असा तो भाग आहे. आणि मग अशा भागावर प्रामुख्याने जी वायुराशी निर्माण होते ती निश्चितच त्या ठिकाणी थंड अशा प्रकारची वायुराशीची निर्मिती या ठिकाणी होते. आणि ही थंड आहे त्याचबरोबर कोरडी देखील आहे, कारण खंडाच्या भागावर प्रामुख्याने ही निर्माण होते म्हणून कोरडी आणि स्थिर आहे. कारण या ठिकाणी अधिकाधिक प्रमाणामध्ये प्रत्यावर्त आपल्याला झालेले दिसून येतात आणि प्रत्यावर्त असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची वायुराशी या ठिकाणी दिसते. या ध्रुवीय खंडावरील वायुराशीच्या वरील भागामध्ये आकाशामध्ये ढगांचा अभाव आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. भूपृष्ठावर तापमानाची युद्धक्रमणता म्हणजे तापमान उलट्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतं. युद्धक्रमणता दिसून येते कारण खालचा भाग थंड आणि वरचा भाग त्या मानाने उष्ण असतो. अशा प्रकारची तापमानाची विपरीतता ही प्रामुख्याने या थंड वायुराशीच्या भागामध्ये, ध्रुवीय थंड वायुराशीच्या भागामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. उत्तरेकडे अति थंड भागाकडून दक्षिणेकडे या वायुराशी वाहतात. बघा, उत्तरेकडील अति थंड भाग आहे. या उत्तरेकडील असणाऱ्या अति थंड भागाकडून उत्तरेकडे अलास्का सारखा भाग, आर्क्टिक महासागरा भाग आहे. त्या भागापासून मग कॅनडाच्या असणाऱ्या उत्तर भागाकडे या वायुराशी वाहत येतात, दक्षिणेकडे वाहत येतात. या वायुराशी थंड असल्या तर उन्हाळ्यात भूपृष्ठाशी संपर्काने उद्गार होऊन अस्थिर झालेले आपल्याला दिसून येतात. पॅसिफिक महासागरावरून उत्तर अमेरिका खंडाकडे वाहणाऱ्या महासागरीय ध्रुवीय वायुराशी रॉकी पर्वत ओलांडून मैदानी भागामध्ये अधोगमन झाल्यामुळे, अधोगमन म्हणजे खालच्या भागामध्ये आल्यामुळे ती कोरडी व थंड गुणधर्माची होते. या वायुराशीला बायस या तज्ञाने सीपी म्हणजे प्रामुख्याने आपल्याला असं दिसेल की कॉन्टिनेंटल पोलर किंवा पोलर कॉन्टिनेंटल असं म्हटलेलं आहे. कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस बेसनमधील तेथील हवेवर या वायुराशीचा परिणाम होऊन हिवाळ्यात उष्ण लाटा वाहू लागतात. म्हणजे मित्रहो, ही एक ध्रुवीय प्रकारची उत्तर अमेरिका खंडातली असणारी वायुराशी ही या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी जी काही वायुराशी आपल्याला दिसते ती ध्रुवीय महासागरावरील वायुराशी. ध्रुवीय महासागरावरील वायुराशीचा जर आपण विचार केला मित्रांनो तर या वायुराशी अटलांटिक आणि पॅसिफिक म्हणजे उत्तर अमेरिकेच्या बाजूला जे काही अटलांटिक महासागर आहे आणि पॅसिफिक महासागर आहे, या पॅसिफिक महासागरावर निर्माण होतात. म्हणून अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्याचे
दोन प्रकार पाडले जातात. एक म्हणजे अटलांटिक महासागरावरील थंड वायुराशी आणि पॅसिफिक महासागरावरील थंड वायुराशी. प्रामुख्याने अटलांटिक महासागरावरील वायुराशीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर मध्य व न्यूफाउंडलँड हे जे काही बेट आहेत, न्यूफाउंडलँड बेट, याचं लॅब्राडोर व ग्रीनलँड हे या वायुराशीचे उत्पत्ती क्षेत्र आहे. संयुक्त संस्थांच्या पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे या वायुराशी खंडाच्या अंतर्गत भागात प्रवेश करतात. त्यामुळे वातावरणातील स्थिती थोड्या प्रमाणात प्रक्षुब्ध होते. तापमान दवांकापर्यंत जाऊन सापेक्ष आर्द्रता वाढ होते, ढगांची निर्मिती होते, पर्जन्य किंवा हिमवृष्टी होते. अशा हवेच्या स्थितीला न्यू इंग्लंड क्षेत्रात नॉर्थ ईस्टर असे म्हणतात. तर प्रामुख्याने आपल्याला जर आपण बघितलं तर अटलांटिक महासागराच्या असणाऱ्या भागावर देखील या वायुराशी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. खास करून अमेरिका खंडाच्या पूर्व भागामध्ये जिथं न्यूफाउंडलँड बेट आहे, या न्यूफाउंडलँड बेटाजवळ लॅब्राडोर नावाचा शीतप्रवाह आणि ग्रीनलँडचा जो काही असणारा भाग आहे, या भागामध्ये या अटलांटिक महासागरीय वायुराशीची उत्पत्ती क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये खास करून संयुक्त संस्थांच्या पूर्व किनारपट्टीवर, संयुक्त संस्थान म्हणजे USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, याच्या पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळे या काळामध्ये निर्माण होतात आणि चक्रीवादळामुळे या वायुराशी अंतर्गत भागामध्ये प्रवेश करतात, संयुक्त संस्थांच्या अंतर्गत भागामध्ये येतात आणि त्यामुळे वातावरणाची स्थिती ही प्रक्षुब्ध होते. म्हणजे चक्रीवादळासारखीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. तापमान हे दवांकापर्यंत जाते. या वायुराशीची सापेक्ष आर्द्रता वाढून त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होते, पर्जन्य होते किंवा काही ठिकाणी हिमवृष्टी देखील झालेली आपल्याला दिसून येते. मग अशा हवेच्या स्थितीला न्यू इंग्लंड, जो संयुक्त संस्थानातीलच भाग आहे, त्या न्यू इंग्लंडला क्षेत्रामध्ये अशा या वाऱ्यांना किंवा अशा वायुराशींना त्या ठिकाणी नॉर्थ ईस्टर्न असं या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर चौथा जो काही भाग आहे आपला, जो काही आहे, याचे दोन भाग झालेले आहेत. एक आहे अटलांटिक महासागरातील आणि दुसरी आहे पॅसिफिक महासागरातील वायुराशी. पॅसिफिक वायुराशी असे म्हणूया आपण. पॅसिफिक वायुराशीचा जर विचार केला मित्र हो, तर या वायुराशीचं उत्पत्ती क्षेत्र हे पॅसिफिक महासागराचा उत्तर भाग आहे. हिवाळ्यात या वायुराशी कोरड्या व थंड गुणधर्माच्या असतात, कारण हिवाळ्यामध्ये पॅसिफिक महासागराचा उत्तर भाग हा गोठलेला असतो आणि मग पॅसिफिक महासागराचा उत्तर भाग गोठल्यामुळे हिवाळ्यात या वायुराशीची निर्मिती होते. म्हणून या थंड व कोरड्या असतात. पॅसिफिक महासागरावरून येणाऱ्या समशीतोष्ण कटिबंधीय चक्रीवादळामुळे बरोबर या वायुराशी या खंडात प्रवेश करतात आणि या वायुराशी जे समशीतोष्ण कटिबंधीय चक्रीवादळ आहे यांच्यामुळे संयुक्त संस्थांच्या पश्चिम भागामध्ये किंवा उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातून या प्रवेश करतात. त्यामुळे वारे वेगाने वाहतात व त्या ठिकाणी वृष्टी होते. वारे वेगाने वाहू लागतात, त्या ठिकाणी पाऊस पडायला लागतो व पश्चिम किनारपट्टीवर धुके पडते. एकंदरीत या वायुराशीचा प्रभाव उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये
उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात असलेला दिसून येतो. तर मित्रहो, अशा पद्धतीनं या उत्तर अमेरिकेच्या भागामध्ये असणाऱ्या थंड वायुराशींचा विचार आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.